फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर असायलाच पाहिजे. तर बघा, हे आत्ताच आले आहेत कामावरून आणि सकाळी बोलले होते की मी तुम्हाला फिरायला नेतो म्हणून लवकर आले आहेत. आणि येता येता आम्हाला आणला आहे नाश्त्याला वडापाव आणि बिस्किट. तर बघा, शंभू झोपला आहे इकडे, अजून उठला नाही आहे. स्कूलमधून आला आणि जरा वेळ जेवण वगैरे केलं आणि झोपी गेला. तर चला आता आम्ही कुठे फिरायला जातो ते बघा. हाय फ्रेंड्स, तर बघा आम्ही आलो आहे स्मार्टफोन घेण्यासाठी. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आम्ही आलो आहे विजय सेल्स मोबाईल शॉपिंगमध्ये. तर बघा असं काही दुकान आहे. गायडन्स करणारे कोण आहे का? ते असतील. त्याची प्राईस तशी आहे जी 79,900 आहे. जर तुम्ही हे करताय 4,000 रुपये कॅशबॅक HDFCला क्रेडिट कार्डला, तर 75,900 होती. तर मग त्याच्यामध्ये 70,900 याची ही होती 80,000. ॲडॅप्टर बनणार सर आपण. ॲडॅप्टर किती आहे? 1690. काय हो? 70,000 आहे. 80 आपल्या बजेटनुसार नाही का? कितीपर्यंत पाहिजे? तरी पण 40 नाही, मग 13मध्ये येऊन जाईल हा वाला. हा याची ऑफर प्राईस चालू आहे सध्या 50,800 रुपये. 51,800 सॉरी, 51,800. बजाज फायनान्समध्ये होऊन जाईल ना तुम्हाला? मग EMI मध्ये या ना. अच्छा असं आहे का? ते मागं काढा, त्याची स्क्रीन तशी होती. माहिती आहे मोबाईल कशी असते. कसं वाटतोय? बघू द्या कशाला फोटो. या जेवायला आम्ही आलो आहे मसाला मंत्रा हॉटेलमध्ये. हाय फ्रेंड्स, सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, रात्री आम्ही जेवण इथे करून घरी आलो आणि मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, कारण यांनी केला होता माझ्यासोबत प्रँक. तर बघा, मला बोलले की चल तुला आयफोन घेऊन देतो म्हणून, आणि मी पण खूप एक्सायटेड आयफोन म्हटल्यावर. आणि नेलं मोबाईल. मला एवढ्या मोठ्या मोबाईल शॉपीच्या दुकानामध्ये त्यांनी नेलं. तिथं गेल्यानंतर मला खूप म्हणजे आयफोन वगैरे बघितले त्यांनी. नंतर मला बोलतात की अगं हे 2 आयफोन आहेत आपल्या रेंजचे, पण आपल्या बजेटचे, पण ते काही व्यवस्थित नाही आहे. आणि जे बाकीचे चांगले आहेत ना, तर ते खूप हेवी रेंजचे, ते आवडणारे आहेत, पण रेंज खूप हेवी त्यांची. तर आपण ज्या दुकानामध्ये मोबाईल घेतो नेहमी, तर त्या दुकानामध्ये जाऊया आणि तिथंच फिक्स करूया. तर म्हटलं हो चालेल चला. आणि त्या ठिकाणावरून निघलो. आणि त्यानंतर मग मला बोलले की अगं भूक लागली आहे, चल पहिल्यांदा जेवण करून घेऊ. तू खरंच वाटलं आणि मग नंतर मला बोलले की चल जेवण इथे करून घेऊ आणि नंतर बघू. तर मी म्हटलं चला मग जेवण इथे करून झालं. मला म्हटलं आता लई टाईम झाला, चल घरी. आणि मग नंतर मग मी म्हटले आउट चला ना, अजून चालू आहे दुकान, तर तोपर्यंत घेऊया. आणि मला बोलतात की अगं ते मोबाईल घेणं म्हणजे काय सोपं आहे काय? फोन लगेच चला म्हणायचं, लगेच जायचं, मोबाईल घेऊन यायचं. ते रात्री पार्टीचं मिटवण्यासाठी होतं तिथं. ते रात्री पार्टीचं मिटवलंय. पार्टीचं मिटवण्यासाठी तुला तिथपर्यंत नेलं होतं खुश करून आणण्यासाठी. तर बघा, ते मिटवण्यासाठी, तर मला बोलले हे मिटवण्यासाठी तर तुला इथपर्यंत नेलं होतं आणि खुश करून आणलं आहे. पुढे रात्री मग मी खूपच नाराज होते घरी आल्यानंतर. म्हटलं चला आयफोन भेटतोय हे ते, मी एवढी एक्सायटेड असताना यांनी मला असं नाराज केलं. आणि मग रात्री काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, तरी म्हटलं आता चला सकाळ सकाळ व्हिडिओ थोडासा घेऊया. नंतर मग आता मी पण यांच्यासोबत असंच काहीतरी हे करणार आहे, प्रँक करणार आहे. त्यांनी जसं माझ्यासोबत प्रँक केला तसाच सेम. काय करणार प्रँक? तो काही सांगू नसतो का? तर बघा, यांच्या प्रँकचा बदला मी घेणार आता नक्कीच. तर बघत राहा नवीन ब्लॉगमध्ये मी काय प्रँक करते ते.
शंभू गेला आहे सकाळ सकाळ शाळेत. शंभूला पण सांगावं नाही लागणार का, शंभूला सांगितलं तर तो लगेचच बोलून जाईल. त्यासाठी त्याला पण नाही सांगणार. आणि काय प्रँक करणार आहे मी तर ते मग ठरवून शंभू स्कूलमधून आल्यानंतर प्लॅनिंग करून बरोबर यांच्यासोबत प्रँक करणार आहे. आणि प्रँक बघायला विसरू नका काय प्रँक करते ते. मला का असं केलं मग तुम्ही माझ्यासाठी का असं 12 वाजता आले तरी पण प्रँक फायनल आहे. मग तो दुसऱ्या दिवसावर ढकलला जाईल. तर बघा जर आज लेट जर आले ना तर प्रँक उद्याच्याच ब्लॉगमध्ये होईल, परवाच्या ब्लॉगमध्ये होईल. आणि आज जर लवकर आले तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल काय प्रँक केला आहे. आणि नक्की बघू नका, यांनी जसा माझ्यासोबत जसा प्रँक केला ना तसं सेम टू सेम प्रँक मी यांच्यासोबत करणार आहे. त्यांना जायचं आहे आता कामावर, त्यासाठी आवरून बसले आहेत तयार होऊन. आणि नंतर मग मला बोलले की जाऊ दे नंतर घेईन तुला कधीतरी आयफोन. आणि आता जाऊ दे ग असं म्हणजे पार्टीला गेलो म्हणून तू रागवली म्हणून तुला नेलं होतं तिथपर्यंत हे ते. तर असं कुणी प्रँक करतं का सांगा. एवढं एखाद्याला एवढं हे करून हे सांगायचं काहीतरी उगाच, आणि एवढं कुणी एक्सायटेड असणार की कुणी एवढं खुश होणार आणि नंतर त्याला असं म्हणजे त्याचं असं हे करून टाकायचं. नंतर त्याला घरी आल्यानंतर असं सांगायचं की वेगळंच काहीतरी. तर कुणी असं कुणी करतं का? 15 दिवसांनी घेतलं जाईल नक्की का? टेन्शन मधले लोक. तर मग आता बोलतात ते 15-20 दिवसांनी घेतला जाईल. तर बघू घेतात की का असंच दुसरा पण प्रँकच असणार आहे. तर काय माहीत नाही नक्की. असू द्या. तर चला त्यांना जायचं आहे जॉबला. बघा सॉक्स हे घालतात ते आणि माझ्या हाताला मोबाईल पकडून कळ पण लागते. तर चला असल्या बाय बाय. तर उद्याचा प्रँक बघायला विसरू नका. बाय बाय.